नमस्कार, विद्याच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत घरगुती पद्धतीने मुळ्याच्या शेंगाची भाजी. अतिशय चविष्ट आणि रुचकर, हेल्दी आहे. चला तर आपण या साहित्याकडे वळूया. मुळ्याच्या शेंगा आहेत, ह्या गरम पाण्यात धुतलेल्या आहेत. आता जरा कडवट असतात त्यामुळे गरम पाण्यात धुवून घ्यायच्या. आणि त्याच्यासाठी साहित्य: कांदा चिरून घ्यायचा आहे, लसूण आणि मिरची कुटून घ्यायची आहे, खोबरं, कोथिंबीर. आता ह्या शेंगा आपल्याला भाजून घ्यायचे. भाजून घ्या, उकडून घ्या, त्याचा पण घ्या. ह्या आता आपण भाजून घ्यायचे. शेंगा उकडून घेतल्यात तरी चालते, पण 5-7 मिनिटच उकडून घ्यायच्या. 5-6 मिनिटं. एकदम गिर झालं की चांगल्या लागत नाही. त्यातलं पाणी आहे ते काढून टाकायचं आणि मग फोडणी द्यायची त्याची. हे बघा, आता हे आम्ही शेंगा भाजून घेतलेल्या आहेत. भाजून घेतलेल्या आहेत ह्या शेंगा. आता 1 चमचा मी तेल घातलेलं आहे ह्याच्यात. आता आपण मोहरी घालणार आहोत थोडी. मोहरी तडतडली की जिरे घालायचे. जिरे घातले की थोडा हिंग. हे लसूण आणि मिरची आपण चेचून घेतलेले ते आता ह्याच्यात घालूया. परतून घेऊया. कांदा गुलाबी होऊपर्यंत परतायचा आहे. छान असा परतून घेऊया. गॅस थोडा मीडियम फ्लेमवर ठेवायचा. आता आपल्याला हळद घालूया. हळद घालून घ्यायची. शेंगा भाजलेल्या. परतून घ्यायच्या छान. आता आपल्याला मीठ आणि तिखट टाकायचं याच्यात. परतून घेऊया छान. आता थोडं पाणी घालून आपण 5-10 मिनिटं शिजवून घेऊया. 7 मिनिटं लागतात शिजायला, कारण त्या शेंगा ओल्या आहेत. थोडस आणखीन पाणी घालून आता झाकण लावून शिजवून घेऊ. चला आपण बघूया आता भाजी शिजली का.
हा, शिजली आता छान. आता आपल्याला ह्याच्यात गूळ थोडासा, कारण कडवट लागते ना ते, म्हणून आपल्याला गूळ थोडा घालायचा आहे. कोथिंबीर आणि खोबरं. हे आपण लोखंडी तव्यात केलेले आहे. लोखंडी तव्यात केल्यामुळे चव छान येते. चला गॅस बंद करून घेऊ. बघा किती छान झाली आपली भाजी. ही भाजी आपण भाकरी चपाती सोबत कशा सोबतही खाऊ शकता. बघा, ही बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा. कमेंटमध्ये मला सांगा ही भाजी कशी झाली आहे. आणि